राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात 17 बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करून केलं सन्मानित. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी. पोषण संबंधित सेवांची अंमलबजावणी मजबूत करून पोषण परिणाम सुधारण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचा करणार शुभारंभ. देशातल्या पहिल्या केन बेतवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची पंतप्रधानांनी केली पायाभरणी. बुंदेलखंड प्रांतातला हा प्रकल्प जलसंधारणात मैलाचा दगड ठरेल, पंतप्रधान. ग्रामपंचायत स्तरावर सहकारी संस्था मजबूत झाल्या तरच सहकारातून समृद्धी शक्य. 10,000हून अधिक प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या लोकार्पण प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन. जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प. सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक नियोजन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. केंद्र आणि राज्याच्या सहकार्यातून 27 डिसेंबरला सुरू होणाऱ्या स्वामित्व योजनेअंतर्गत 30,500 गावातल्या नागरिकांना मिळणार मालमत्तेची डिजिटल नोंदणी. कझाकिस्तान इथं अझरबैजान एअरलाइन्सचं विमान कोसळून झालेल्या अपघातात 35हून अधिक जण ठार झाल्याची भीती. 28 जणांना वाचवण्यात यश. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल. आणि पुढचे 3 दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस, तर 27 डिसेंबरला गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा.